नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या अमृतसागर्स वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आहे रोहन, सोबत माझं कुटुंब आणि आपला छोटा सिम्बा, आणि तुम्ही पाहत आहात अमृतसागर्स वर्ल्ड. आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत कांदिवली पूर्व येथील सुंदर आणि निसर्गरम्य बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ज्याला एव्हरशाईन ड्रीम पार्क म्हणूनही ओळखले जाते. संध्याकाळच्या वेळेला ह्या पार्कमध्ये फिरण्याचा अनुभव खूपच छान असतो. तसेच पार्कमध्ये योगा, फिटनेस, डान्स, कराटे आणि इतर अनेक क्लासेस नियमितपणे सुरू असतात. या पार्कचे आणखी एक आकर्षण म्हणजे येथील ओपन ऑडिटोरियम. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळच्या वेळेला महिलांचे योगा क्लासेस आणि अनेक पर्सनल फिटनेस कोच आपले प्रशिक्षण वर्ग घेताना दिसतात. आणि आजच्या ब्लॉगमधला सर्वात खास सदस्य म्हणजे आमचा लाडका सिम्बा. सिम्बाचा हा पहिलाच ड्रीम पार्क अनुभव आमच्यासाठी खूप खास आणि आठवणीत राहणारा ठरला. घराजवळच पार्क असूनही सिम्बाला आम्ही पहिल्यांदाच येथे घेऊन आलो होतो. काही वेळेने तो इतका कम्फर्टेबल झाला की निवांतपणे त्यांनी एक छोटीशी झोपही काढली. पार्कमधील हिरवळ, मोकळं वातावरण आणि खेळणारी मुलं पाहून तो खूपच आनंदी झाला होता. आजूबाजूचं सगळं नवीन वातावरण तो उत्सुकतेने पाहत होता. आत्ता आमचं पुढचं डेस्टिनेशन ठरलं होतं शॉर्मा. खरं तर घरातून बाहेर पडतानाच ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी शॉर्मा खायचाच. मग काय, ड्रीम पार्कच्या अगदी शेजारी असलेल्या जायका किंग शॉर्माकडे आमची पावलं आपोआप वळाली. सर्वात मोठी खासियत म्हणजे फ्रेश चिकन आणि शॉर्मा बनवण्याची पद्धत. मशीनवर हळूहळू भाजलं जाणारं चिकन पाहतानाच भूक वाढायला सुरुवात होते. त्यानंतर चिकन कापून त्याचे अगदी बारीक आणि रसाळ तुकडे केले जातात. ही संपूर्ण शॉर्मा बनवण्याची प्रोसेस पाहण्यातच एक वेगळी मजा आहे. त्यानंतर गरमागरम रोटीवर त्यांचे स्पेशल सॉसेस लावले जातात, फ्रेश सलाड टाकलं जातं आणि मग भरपूर प्रमाणात चिकन भरलं जातं. ठाकूर विलेज आणि कांदिवली परिसरात हा शॉर्मा एक हिडन जेम म्हणून ओळखला जातो. स्थानिक खाद्यप्रेमींचा हा खूप आवडता स्पॉट आहे. पण स्टेडियमकडे जात असतानाच अचानक एक गोड सुगंधाने आमचं लक्ष वेधून घेतलं. तो सुगंध इतका आकर्षक होता की आमची पावलं आपोआप ब्रदर्स वेफलकडे वळली. मग काय, शॉर्मासोबत डेझर्ट पण हवं म्हणून आम्ही बिस्कॉप वेफलची ऑर्डर दिली. ताजं गरमागरम वॉफल, त्यावर बिस्कॉप स्प्रेड आणि आकर्षक प्रेझेंटेशन पाहून वाटलं की आजचा चीट डे पूर्णपणे सक्सेसफुल होणार होता. आता आपण रिव्ह्यू करतोय चिकन मॅक शॉर्मा. बरेच जण आम्ही जे आलो होतो जेव्हा, तर आम्ही बघत होतो की ते लोक मॅक शॉर्मा तिथे ऑर्डर करत होते. तर आम्हाला माहिती नाही मॅक शॉर्मा म्हणजे काय. नंतर मी जेव्हा त्यांना विचारलं तर ते बोलले की मॅक्सिमम चिकन टाकून देणार. तर दिसताना तर होलसम दिसतं आहे. आता बघूया की ॲक्च्युली टेस्ट कशी आहे. हा आहे पहिला बाईट. खरंच खूपच होलसम आहे. तोंडात गेल्यावर बस्ट होतो आहे, असं वाटतं आहे तोंडामध्ये टोर्नॅडो आहे. खूप चिकन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत आतमध्ये. खूप छान ब्लेंड झालेलं आहे आणि मला असं वाटतं ह्याला पण फुल मार्क्स. खतरनाक, कडक, एक नंबर, जस्ट वाव. खात चाललो आहे आणि तोंडात अगदी विरघळतं. यांचे सॉसेस पण आहेत, ते फार छान आहे. मॅक्स चिकन म्हणजे खरोखरच मॅक्स चिकन आहे. 100 रुपयाच्या किमतीमध्ये हा खूपच भारी आयटम आहे, मी तर बोलेन. मला ना एक स्टोरी शेअर करायची. जसं की आत्ता तर आपण क्रिकेट ग्राउंडवर आहे. मी पण पूर्वी क्रिकेट खेळायचो. क्रिकेटची मॅच झाली त्याच्यानंतर अशी एक भूक लागते. शाळेमधून आपण जेव्हा सुटतो तेव्हा एक भूक लागते. ऑफिसवरून संध्याकाळी जेव्हा आपण सुटतो तेव्हा एक भूक लागते. तेव्हा माहिती आहे लगेच काहीतरी असं ग्रॅब करून खावंसं वाटतं. आणि हा तो पदार्थ आहे. आपण वडापाव खातो आणि दुसरं म्हणजे हा शॉर्मा. खरंच गरम गरम शॉर्मा. आणि तुम्हाला पाहिजे तसं थोडा स्पायसी आहे, क्रीमी आहे.
आणि 100% तुमची भूक भागवणारी आहे. खरंच खूपच होलसम आहे. वेल, आता आपण रिव्ह्यू करतो आहे बिस्कॉफचं जे वेफल होतं आपण जे घेतलेलं होतं तर त्याचं. आणि जागा आहे ठाकूर स्टेडियम, कारण की आम्हाला तिथे गर्दी होती, तर गर्दीमध्ये आम्हाला शूट करायचं नव्हतं. तर खरंच इथे आलेलो आहे आणि जस्ट बघूया की बिस्कॉफची टेस्ट कशी आहे. खूपच छान माहोल आहे, समोर क्रिकेट चालू आहे आणि आम्ही इथे जे ते लोक कॅलरीज बर्न करतायत आणि आम्ही इथे कॅलरीज वाढवतो. तर बघूया. हा पहिला बाईट घेतो. बाहेरून क्रिस्पी आहे, आतमधून नरम आहे. ते जे बिस्कॉफचं बिस्किट आहे ते फर्स्ट टाईमच मी टेस्ट करत होतो. एक कॅरमलाइज्ड फ्लेवर होता त्याला आणि खरंच त्याच्यावरती आय थिंक सो या लोकांनी व्हाईट चॉकलेट परत डार्क चॉकलेटचा पण सिरप ह्याच्यावरती टाकलेला होता. खूपच भारी आहे. आउट ऑफ दिस वर्ल्ड, खतरनाक, खल्लास, एक नंबर. बेसिकली मगाशी आमचा शॉर्मा खाऊन झालेला, तेव्हा आम्ही जागा शोधत होतो शूट करायला, पण रस्त्यामधून चालता चालता आम्हाला एक गोड वास आला आणि तिथे आम्ही थांबलो आणि बघितलं तर ते होतं वेफलचं. आज शूटिंग करण्याची काही इच्छा नव्हती, पण आम्ही थांबलो आणि खरोखरच हा वेफल खूपच भारी आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. दुकानाचं नाव तर तुम्हाला माहितीच असेल, ब्रदर्स वेफल. हे ठाकूर सिनेमाच्या समोर होतं आणि डिस्क्रिप्शनमध्येही मी ते मेन्शन करेन. ड्रीम पार्कमध्ये भरपूर फिरून झालं होतं आणि आत्ता आम्ही थोडेसे थकलोही होतो, त्यामुळे काहीतरी रिफ्रेशिंग खाण्याची इच्छा झाली होती. तिला आमचा प्लॅन ज्यूस पिण्याचा होता, पण तेवढ्यात आठवलं की आपल्या परिसरात नुकतंच मातेश्वरी आईस्क्रीम अँड फालुदा सुरू झालं आहे. मग काय, लगेचच आम्ही स्वारी तिकडे वळवली. दुकानात पोचल्यावर आम्ही मेन्यू पाहिला आणि येथे विविध प्रकारचे आईस्क्रीम, फालुदा आणि अनेक स्पेशल डेझर्ट्स उपलब्ध असल्याचे दिसले. काय ऑर्डर करायचं ह्याचा विचार करत असतानाच आम्ही त्यांच्याकडूनच सजेशन घेतली आणि शेवटी त्यांचा खास मातेश्वरी स्पेशल डिश फालुदाची ऑर्डर दिली. वेल, हा आहे डिश फालुदा. मगासपासून आम्ही विचार करत होतो की हा फालुदा खाल्ला पाहिजे का प्यायला पाहिजे. खूपच होलसम आहे. खूप काही गोष्टी टाकल्यात त्याने. शेवाई टाकली आहे, सब्जा टाकला, ड्रायफ्रूट्स टाकलेत, मावा आहे, रबडी. हा रबडीमध्ये हा डिश फालुदा आहे. त्यांनी जवळ आसपास 5 प्रकारचे आईस्क्रीम याच्यामध्ये दिलेले आहेत. राजभोग आईस्क्रीम आहे, स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर व्हॅनिला आहे, अमेरिकन नट्स आहे. सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम ह्याच्यामध्ये आहेत. चॉकलेट सर्वात वरती आहे, जेलीज आहेत, आल्मंड्स आहेत, त्याच्यानंतर टुटी फ्रुटी, किशमिश, चॉकलेट सिरप. मला वाटतं त्यांच्या दुकानामध्ये जेवढ्या पण गोष्टी होत्या त्यांनी सगळ्याच टाकून दिलेल्या आहेत आम्हाला. ती मिठाईसुद्धा वरून टाकून दिलेली आहे. खूपच हेवी आहे आणि खरंच खूपच टेस्टी आहे. क्वालिटी एक नंबर आहे. जर तुम्ही ठाकूर विलेजमध्ये फिरत आहात तर मला असं वाटतं तुम्ही नक्कीच त्यांच्या दुकानाला भेट दिली पाहिजे. अमेरिकन ड्रायफ्रूट छान लागतंय, मँगो आईस्क्रीम पण टेस्ट छान लागते. अच्छा, स्ट्रॉबेरीची टेस्ट करते जरा मी. मग हे सगळं संपवणार आहे. आणि हो,
आपल्या लाडक्या सिम्बानी देखील आजचा दिवस खूप एन्जॉय केला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.